हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललो आहोत गावाला. कशासाठी ते तुम्हाला पुढे सांगतेच. बट मस्त असं सकाळी सकाळी गावाला निघालो आहेत आणि थोडाफार नाश्ता वगैरे केलेला आहे. निघायचं होतं लवकर पण वाजलेत 9. सो चला बघूया आता किती वाजता पोहोचतो. आणि आजचा अख्खा दिवस मी तुम्हाला दाखवणार, म्हणजे डे 1 इन गाव असं आहे. कारण आजचा अख्खा दिवस आम्ही गावाला गेल्यानंतर काय करतो किंवा दरवेळी आम्ही गावाला जातो तेव्हा काय काय गोष्टी घडतात हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी नक्की लाईक शेअर करा. सो बेसिकली आम्ही गावाला चाललो आहोत की सुवासिनीचं जेवण घालायचं आहे. आम्हाला मस्त एका देवीच्या पाया पडायला जायचं आहे आणि थोड्याफार अजून गोष्ट आहेत आणि आम्ही सगळी फॅमिली अशी भेटणार आहोत. सो बऱ्यापैकी मजा मस्ती वगैरे होणार आहे, म्हणून तुमच्यासोबत मी आज सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तो आम्ही आता सीएनजी भरण्यासाठी थांबलेलो आहोत. थोडाच वेळ झालेला आहे, भरपूर ट्रॅफिक लागलं होतं. सो त्यामुळे ना आम्ही सीएनजी भरण्यासाठी थांबलेलो आहोत. सो बघूया अजून किती वेळ लागतोय. आणि आम्ही गावी गेलो ना की पहिल्या दिवशी काय करतो हे नक्की तुम्हाला दाखवेल, की म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही सारखं गावी जरी जात असतो तरी काय काय गोष्टी घडतात. आणि गावाला गेल्यानंतरचा पहिला दिवस आमचा नक्की कसा असतो. युजली नेहमी असं होत असतं, पहिला दिवस नेहमी सेमच असतो. काय थांबावं लागेल. काय सीएनजी साठी का बरं? गाडी लोड होते ना. फर्स्ट मान्सून साशवी हा पहिला पावसाळा मस्त एन्जॉय करून पावसाळ्यात छान. बोल बोल कुठं काय कोणतं गाव आहे हो? आणि लास्ट टाइम यांनी आम्हाला फसवलं होतं की आंबाडीमध्ये कुठेतरी वडापाव छान भेटतो आणि दिला नव्हता खायला ना. सोनल सोनल साश्री हाय कर. फोटो कसा काढायचा? मिस्टर वडापाव हा दिला वडापाव दिलेला आहे. खाऊ पहिले बच्चे खाऊ. खूप बोलल्यानंतर नवऱ्याने एक वडापाव घेऊन दिला. साश्वी आणि मग खात काय वातावरण आहे आज भिवंडी जिल्ह्यात. काय मस्त वाटते, बरोबर वातावरण. काय वाटतं सोना, कसं वातावरण आहे? अग्रेश्वरी शिल मार. किती वेळ येणार तुम्ही इकडे? शिल मार वातावरण इतकं छान आहे आणि आमची प्लेलिस्ट बघायची. मोटिवेशन आयुष्यात मोटिवेशन कमी नाही पडलं पाहिजे. रोमॅन्टिकच्या मोसम मध्ये आम्ही मोटिवेशनल सॉंग्स ते गाणं लाव ना. काय बोलताय? हे ट्रेंडिंग यांना कोणतं गाण्यावर रील बनवायचं का? ही ऑटो गाडी माझी माझी म्हणू का? लाव यावर लावा. बोला बोला बोला. गाडी थोड्या वेळा मी जेवणासाठी वगैरे थांबले, कारण आता ऑलरेडी 2 वगैरे वाजलेले आहेत आणि जेवायची थोडी वेळ झाली. आम्ही सकाळी चपाती बनवून आणल्या होता, पण आता आपण थोडा वेळ जेवायला थांबतोय. सो हॉटेल तुम्हाला दाखवते. का मागवलं? बाबा खादाड खाऊ लांडग्याचा भाऊ. साश्वीला काय पाहिजे? मस्त असं जेवायला आलं. मस्त अशी सोयाबीन सगळी मागवली. साश्वी पप्पा घे चॉकलेट दिलं बघ काकाने. जा मामा संग, मामा संग जा. असा चहा नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही आलो किराणा बाजारामध्ये, कारण आम्हाला आता घ्यायचे होते थोडंसं खोबरं वगैरे, त्यामुळे आम्ही आलेलो आहे किराणा स्टोअर मध्ये. सो आता बघूया काय काय घेतोय. किराणा स्टोअर मध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आता आम्हाला घ्यायचंय थोडंसं खोबरं वगैरे असं सगळं. किराणा वगैरे घेऊन झाल्यानंतर बाजूलाच एक मस्त असं रेणुका मातेचं मंदिर आहे. सो आम्ही इथे मस्त पाया पडण्यासाठी आलो.
स्पेशली साक्षीचा हट्ट होता की आम्ही पाया पडायला येणार, त्यामुळे मस्त असं गप्पाचे पाया पड. रेणुका माता पण आहे. हो बरोबर, मस्त असं पाया पडून घेऊया. छान असं दर्शन घेतलं आम्ही. इथे बाजूलाच किराणा बाजार घेतला होता थोडासा, म्हणजे आम्ही गावावरनं पण आणला होता, पण थोडंसं काही वस्तू आम्हाला गावाला घ्यायच्या होत्या. सो आम्ही इथे थोडंसं घेतलं आणि बाजूलाच रेणुका मातेचं मंदिर आहे. सो ते मस्त असं मंदिरामध्ये पाय वगैरे पडून झालेलं आहे. सो आता आपण जाऊया डायरेक्ट घरी आणि मग तुम्हाला दाखवते की आम्ही घरी गेल्यानंतर काय काय करतो. चला असं ब्लॉग कंटिन्यू करूया. सो आता सगळं घेऊन झालेलं आहे. फायनली आम्ही घरी चालतोय. तो आता जस्ट गावाला पोचलेलो आहे. सगळं सामान मस्त आतमध्ये नेऊन ठेवलंय आणि आता घरी आल्यानंतर पहिलं तर आमचं काम असं असतं की साफसफाई करूया, कारण आम्ही बऱ्यापैकी इथे राहत नाही आणि आलो की मग थोडीशी घाण वगैरे झालेली असते. सो झाडायला वगैरे सुरुवात करतो. तर आता ऑलरेडी आम्ही सामान आतमध्ये नेऊन ठेवलं आणि सोनाली त्यांनी झाडायला सुरुवात केली. वेट मी तुम्हाला दाखवते. इथे सोनलने ऑलरेडी झाडायला घेतलेलं आहे. सो बघा तिने झाडता सगळे सोफे पे उलटे पालटे करून घेतले, कारण बऱ्यापैकी धूळ जाळं वगैरे लागलेले असतात. सो ती पुढे झाडते तर मी मागून लगेच पुसून घ्यायला सुरुवात केली आहे. सगळ्या खिडक्या आणि खाली फ्लोअर वगैरे पुसून घ्यायचं होतं. सो तिचं किचन झाडून झालं होतं म्हणून मी किचनमध्ये पुसायचं काम चालू होतं. मग छोट्या छोट्या कडाप्याची आम्ही मांडणी वगैरे बनवून ठेवली, ती पण मस्त अशी पुसून घेतली. आणि आमच्या दोघींचे हे होत होतं तोपर्यंत आई पण बाथरूम वगैरे धुवत होत्या, कारण तिकडून झाडून वगैरे घेतलं होतं पण धुवायचं राहिलेलं. सो तिने मस्त असं धुवून घेतलं आणि तोपर्यंत माझं पण पुसायचं काम चाललं. बरेच दिवस आम्ही इथे राहत नाही त्यामुळे धूळ होते आणि तसं ते 1-1.5 महिन्याने आम्ही कोणी ना कोणीतरी येत असतो, पण बऱ्यापैकी अशी डीप क्लिनिंग नाही होत. आणि आता आम्हाला 2-3 दिवस राहायचं आहे त्यामुळे आणि जेवण वगैरे पण बनवायचं असतं. सो छान असं आम्ही सगळी साफसफाई करून घेतली. खुर्च्यांना पण एवढी सगळी धूळ झाली होती, मी लादी पुसता पुसता ते पण सगळं करून घेतलं. सो आता हे सगळं झालंय. बाहेर ना सोनाली भांडे नेली होती. आता लादी करून झाल्यानंतर ना भांडे घासायची वेळ होती. सो मस्त अशी भांडी सगळी पोर्चमध्ये नेली, तेवढ्यात पाणी पण आलं. सो मस्त असं पाणी भरायला सुरुवात केली. पण ही व्हिडिओ काढत होती त्यांना मी बोलली की तुम्ही पाईप धरा, मी हांडे आतमध्ये नेऊन ठेवते. सो मी हे पाणी भरायचं काम चाललेलं आणि सोनाली सगळी भांडी आणलेली. सो आम्ही दोघींनी ती पाणी भरून झाल्यानंतर सगळी धुवून काढायला काम केलं. आता घरातली ही दररोज वापरायची भांडी असतात, पण कोणी नसल्यामुळे धूळ वगैरे लागते. सो त्यामुळे ती दरवेळी आली की दरवेळी आम्हाला ती धुवायलाच लागतात. 1 दिवस येऊ नाही तर 2 दिवस येऊ, स्वयंपाक बनवायचा असला की आम्हाला भांडी घासायलाच लागतात. हे सगळं काम झाल्यानंतर मी मस्त पोर्च सगळा धुवून काढला आणि मस्त असं सगळं काम झालेलं होतं. आम्ही ना 5-5:30 वाजले होते घरी येईपर्यंत आणि 7 वाजेपर्यंत म्हणजे 2 तासामध्ये आम्ही पूर्ण साफसफाई भांडी वगैरे धुवून असं सगळं आमचं काम झालेलं होतं. आता हा पोर्च तर धुवून झाला होता, मग खाली आमचा एक छोटा ओटा आहे तो पण धुवून काढत होते, त्याच्यावरती शेवाळ वगैरे झालं होतं. सो मस्त असं फिनायलचं पाणी वगैरे टाकलं आणि झाडून छान घेतलं आणि यांना मी बादली भरून आणायला लावली होती. सो मस्त असं हे काम चालू होतं आणि दरवेळी आम्ही आलो की हे काम मोस्टली आमचं असतंच. म्हणजे पहिला दिवस मोस्टली सगळा सेमच असतो, कारण आलो की आम्हाला साफसफाई भांडी वगैरे हे सगळं करायलाच लागतं. आणि दरवेळेसारखं आम्हाला संध्याकाळचं जेवण विनंदाच्या घरी करतो, कारण विनंदाचा हट्ट असतो की या तुम्ही आलात तर इकडेच जेवूया. सो आम्ही संध्याकाळच्या वेळी तिकडे गेलो. छान सुंदर भाकरी करत होती, मी भाजी बनवत होती आणि त्यांच्याकडे लाईट नसते, कारण गावाला ना 6 ते 9 लोड शेडिंग असते. सो आता जेवण वगैरे आलेलो आहे, म्हणजे कसं संध्याकाळच्या वेळी इकडे ना लाईट नसते. सो त्यामुळे ना स्वयंपाक वगैरे बनवताना मी व्हिडिओ नाही रेकॉर्ड करू शकली. संध्याकाळी 6 ते 9 अशी काहीतरी इकडे लोड शेडिंगचा टायमिंग आहे. सो मस्त असं जेवण वगैरे झालेलं, रात्रीचे 10 वाजले आणि छान असं जेवणार. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि उद्याच्या व्लॉगसाठी नक्की कनेक्टेड राहा, कारण उद्या आहे सुवासिनीचे जेवण. ज्या मेन कारणासाठी आम्ही गावाला आलो आहोत, तर सुवासिनीचे जेवण कसे करतात आणि सकाळपासून जी तयारी, असा सगळा माझा दिवस उद्याचा मी दाखवणार आहे. सो फॉलो केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय बाय.